ಓಂ ಶ್ರೀ ಗುರು ಬಸವಲಿಂಗಾಯ ನಮಃ. ನನ್ನೆಲ್ಲ ಫ್ರೆಂಡ್ಸ್ಗಳಿಗೆ ನಿಮ್ಮ ಪ್ರೀತಿಯ ಚಾನೆಲ್ ಆದ ಬಸವ ಫಾರ್ಮಸಿ ಕ್ಲಾಸ್ನಲ್ಲಿ ಸ್ವಾಗತವನ್ನು ಕೋರ್ತೀನಿ. ಬಿ ಫಾರ್ಮಸಿ ಫಿಫ್ತ್ ಸೆಮಿಸ್ಟರ್ मेडिसिनल केमिस्ट्री 2 यूनिट नंबर फर्स्ट हिस्टामाइन एंड एंटी हिस्टामाइन. चलिए शुरू करते हैं. हिस्टामाइन हिस्टामाइन इज अ केमिकल मैसेंजर released by the immune system especially during allergies or injuries. यहाँ पर एक टर्म आया है स्पेशली ड्यूरिंग एलर्जीज. यहाँ पर मीनिंग बोले तो क्या है, बोले तो यहाँ पर ड्यूरिंग एलर्जीज कंडीशंस में हिस्टामाइन क्या होते हैं, केमिकल मैसेंजर जो है वो रिलीज होते हैं ड्यूरिंग एलर्जीज. इसका मीनिंग बोले तो ड्यूरिंग एलर्जीज मीन्स फॉरेन पार्टिकल्स और फॉरेन मटेरियल्स और टू बी एंटीजन्स हमारे बॉडी के अंदर एंटर्ड हुए और हमारे बॉडी के अंदर मास्ट सेल है, जो मास्ट सेल है वो प्रोटेक्ट करता है फॉरेन मटेरियल से. ओके, ನಮ್ಮ ಬಾಡಿ ಒಳಗೆ ಫಾರಿನ್ ಮಟೀರಿಯಲ್ ಎಂಟರ್ಡ್ ಆಯಿತು ಅಥವಾ ಆಂಟಿಜನ್ ಎಂಟರ್ಡ್ ಆಯಿತು ಅಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಬಾಡಿ ಒಳಗೆ ಅವುಗಳಿಂದ ರಕ್ಷಣೆ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ನಮ್ಮ ಬಾಡಿ ಒಳಗೆ ಏನದ ಮಾಸ್ಟ್ ಸೆಲ್ಸ್ ಅಂತವ. ದೇ ಆಕ್ಟ್ ಆಸ್ ಇಮ್ಯೂನ್ ರೆಸ್ಪಾನ್ಸಿಬಿಲಿಟಿ. ಈ ಒಂದು ಮಾಸ್ಟ್ ಸೆಲ್ಲಿನೊಳಗೆ ಪ್ರೆಸೆಂಟ್ ಏನಿರ್ತಾವ ಅಂದ್ರೆ ಈ ಒಂದು ಮಾಸ್ಟ್ ಸೆಲ್ಸ್ನೊಳಗೆ ಪ್ರೆಸೆಂಟ್ ಏನಿರ್ತಾವ ಅಂದ್ರೆ IgE ಆಂಟಿಬಾಡೀಸ್ रहते हैं. IgE ಆಂಟಿಬಾಡೀಸ್ ಪ್ರೆಸೆಂಟ್ ಇರ್ತಾವ. ಸೊ ಯಾವಾಗ ಫಾರಿನ್ ಮಟೀರಿಯಲ್ ಎಂಟರ್ಡ್ ಆಯಿತು ಬಾಡಿ ಒಳಗೆ, ನಮ್ಮ ಬಾಡಿ ಒಳಗೆ ಪೆಲ್ಲಿನ ಪ್ರೆಸೆಂಟ್ ಇರೋದ ಮಾಸ್ಟ್ ಸೆಲ್ಸ್ ಅವ. ಮಾಸ್ಟ್ ಸೆಲ್ಸ್ನೊಳಗೆ ಏನವ IgE ಆಂಟಿಬಾಡೀಸ್ ಅವ. ಸೊ ಮಾಸ್ಟ್ ಸೆಲ್ಸ್ ದೇ ಆಕ್ಟ್ ಆಸ್ ಅನ್ ಇಮ್ಯೂನ್ ರೆಸ್ಪಾನ್ಸಿಬಿಲಿಟಿ. They protect from the foreign materials and also kills the foreign materials or to be antigens. Okay, so that reason वहां पर foreign material and mast cells के बीच में क्या होता है, फाइट होता है. फाइट होने के बाद इसमें मास्ट सेल्स क्या होता है, डीग्रैनुलेशन होता है. मास्ट सेल्स क्या होता है, यहाँ पर डीग्रैनुलेशन होता है. और हिस्टामाइन कहां पर प्रेजेंट है बोले तो मास्ट सेल्स के अंदर ही प्रेजेंट है. मास्ट सेल्स के अंदर ही क्या है, हिस्टामाइन्स आर प्रेजेंट. ओके, दिस येलो कलर इंडिकेट्स द कलर ना ಏನು ಇಂಡಿಕೇಟ್ ಮಾಡಿದರೆ ದಿಸ್ ದ ಹಿಸ್ಟಾಮೈನ್. when mast cells will degranulation, mast cells will be degranulations means histamine will be releases. वो हिस्टामाइन रिलीज होने के बाद क्या होता है, जो हिस्टामाइन रिलीज होता है ना, वो रिलीज होने के बाद पर्टिकुलर H1 H2 रिसेप्टर में बाइंड होने के बाद गिव फार्माकोलॉजिकल एक्शन. H1 H2 रिसेप्टर्स में बाइंड होने के बाद गिव फार्माकोलॉजिकल एक्शन दैट इज द एलर्जीज. एलर्जी ओके, एलर्जी कॉज करता है और इट में भी एलर्जी सिम्टम्स को कॉज करती है. एलर्जी सिम्टम्स को कॉज करती है लाइक एलर्जी सिम्टम्स लाइक है स्नीजिंग ईचिंग, ये सब क्या है, एलर्जी सिम्टम्स कॉज करती है. कौन करता है, दैट इज द फार्माकोलॉजिकल एक्शन, दैट इज द हिस्टामाइन. सो दिस इज द ये हुआ है. ಸೊ ಇಷ್ಟೆಲ್ಲ ನಾವು ಏನು ಹೇಳಿದಲ್ಲ, ದಿಸ್ ಇಸ್ ಆಲ್ ಅಬೌಟ್ ದಿ ಒನ್ ಪಾಯಿಂಟ್ ದಟ್ ಈಸ್ ಡ್ಯೂರಿಂಗ್ ಅಲರ್ಜೀಸ್ ಮೀನ್ಸ್ ಅಲರ್ಜಿ ಆಗುವ ಸಮಯದಲ್ಲಿ ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಮೆಕ್ಯಾನಿಸಮ್ ಆಫ್ ಆಕ್ಷನ್ಸ್ ಆಗುತ್ತೆ ಹಿಸ್ಟಾಮಿನ್ಸ್.
ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಅಲರ್ಜಿ ಸಿಂಪ್ಟಮ್ಸ್ಗಳನ್ನು ಕಾಸ್ ಮಾಡುತ್ತೆ हिस्टामाइन। हिस्टामाइन इज फाउंड इन मास्ट सेल्स। ऊपर जो भी मैं अभी बताया है वही है, मास्ट सेल में हिस्टामाइन फाउंड है एंड आल्सो स्टोर्ड इन ब्लड, दैट इज द बेसोफिल्स। हिस्टामाइन रिलीज के बारे में मैंने बताया है, एंटीजन एंटीबॉडी रिएक्शंस। यहाँ पर एंटीजन बोले तो दैट इज द फॉरेन मटेरियल्स, ओके। एंटीबॉडीज बोले तो आईजी एंटीबॉडीज, degranulations and histamine release. When histamine release take place, the histamine binds to H1, H2, H3, H4 receptor and give pharmacological action, that is the allergies and inflammation। ये हुआ हिस्टामाइन के बारे में। हिस्टामाइन की डेफिनेशन हो गया, हिस्टामाइन के रिलीज के बारे में हो गया, हिस्टामाइन के रिसेप्टर्स के बारे में बात हो गया, हिस्टामाइन के फार्माकोलॉजिकल एक्शन के बारे में भी बात हो गया। अब हम देखेंगे एंटी हिस्टामाइन। नेम इटसेल्फ इंडिकेट्स, एंटी मीन्स दिस, एंटी मीन्स अपोज, दिस एंटी मीन्स अपोज द एक्शन ऑफ हिस्टामाइन, okay, that is called as antihistamine। Antihistamines are those agents or drugs which inhibit the growth of histamine, or it may be they inhibit the binding of histamine to histamine receptor। फर्स्ट वन इज हिस्टामाइन की रिलीज को रोक देना, नहीं तो हिस्टामाइन कितना भी रिलीज होने दो, उसके रिसेप्टर को ब्लॉक करने से हिस्टामाइन रिसेप्टर को ही बाइंड नहीं करता है, देन देयर इज नो गिव फार्माकोलॉजिकल एक्शन। सो एंटी हिस्टामाइन के बारे में हो गया। अब हम एंटी हिस्टामाइन का क्लासिफिकेशन इन नेक्स्ट क्लास में देखेंगे। अब हम देखेंगे H1 एंटागोनिस्ट, H1 एंटी हिस्टामिनिक एजेंट के SAR हम देखेंगे, SAR ऑफ H1 एंटागोनिस्ट ऑफ ड्रग्स। एंटागोनिस्ट ड्रग का बेसिक स्ट्रक्चर है, दैट इज दो अराइल ग्रुप, एक एक्स मोइटी, दो अल्काइल चेन एंड फोर्थ वन इज द टर्मिनल नाइट्रोजन एटम, टर्मिनल नाइट्रोजन एटम्स। सो स्ट्रक्चरली मॉडिफिकेशन पॉसिबल ऑन फोर्थ जगह पर है। फर्स्ट वन इज द दिस वन, डाई अराइल ग्रुप में है पॉसिबिलिटी। सेकंड एक्स मोइटी के अंदर हम पॉसिबिलिटी है। थर्ड वन इथाइलिन चेन के बारे में है एंड फोर्थ वन इज द टर्मिनल नाइट्रोजन के ऊपर। इन चार जगहों पर हम स्ट्रक्चरली मॉडिफाई करें तो ड्रग का ಆಕ್ಟಿವಿಟಿ ಇನ್ಕ್ರೀಸಸ್ ಆರ್ ಟು ಬಿ ಡಿಕ್ರೀಸಸ್। ಈ ಒಂದು SAR ನಿಂದ ನಮಗೆ ಏನು ಹೆಲ್ಪ್ ಅದ ಅಂತಂದ್ರೆ, ಯಾವಾಗ ನಾವು ಸ್ಟ್ರಕ್ಚರಲಿ ಮಾಡಿಫಿಕೇಶನ್ ಮಾಡ್ತಾ ಹೋದಂತೆ ಆ ಡ್ರಗ್ ಇಂದು ಆಕ್ಟಿವಿಟಿ ಇನ್ಕ್ರೀಸಸ್ ಬಿ ಆಗಬಹುದು ಅಥವಾ ಡಿಕ್ರೀಸಸ್ ಬಿ ಆಗಬಹುದು। ಈ ಒಂದು ಮಾಹಿತಿ ನಮಗೆ ತಿಳಿತದ ಒಂದು। ಎರಡನೇದು ಎಲ್ಲಿ ಮಾಡಿಫಿಕೇಶನ್ ಮಾಡಬೇಕು ಅಥವಾ ಮಾಡಿಫಿಕೇಶನ್ ಮಾಡಬಾರ್ದು ಎಂಬುದು ಗೊತ್ತಾಗ್ತದೆ ಎರಡನೇದು। ಮೂರನೇದು ನಾವು ಡ್ರಗ್ ಇನ್ ಬೇಸಿಕ್ ಸ್ಟ್ರಕ್ಚರ್ ನಿಂದ ನಾವು ನಂಬರ್ ಆಫ್ ಡ್ರಗ್ಸ್ ಗಳನ್ನು ತಯಾರು ಮಾಡಬಹುದು ವಿತ್ ಪೊಟೆನ್ಸಿ ಆಫ್ ದಿ ಡ್ರಗ್ ಆರ್ ಇಟ್ ವಿಲ್ ಬಯೋ ಅವೈಲಬಿಲಿಟಿ ಆಫ್ ದಿ ಡ್ರಗ್ ವಿಲ್ ಬಿ ಇನ್ಕ್ರೀಸಸ್। ಅದರದ್ದು ನೇಚರ್ ಅನ್ನು ನಾವು ಮಾಡಿಫಿಕೇಶನ್ ಮಾಡಿ ನಾವು ಡ್ರಗ್ ಇಂದು ಹೊಸ ಹೊಸ ಡ್ರಗ್ ಗಳನ್ನು ತಯಾರು ಮಾಡಬಹುದು विथ रेस्पेक्ट टू पोटेंसी। अराइल ग्रुप के अंदर क्या है बोले तो H1 एंटागोनिस्ट के अंदर दो अराइल ग्रुप है, दे एसेंशियल फॉर एक्टिविटी, एसेंशियल फॉर H1 एंटीहिस्टामिनिक एक्टिविटी। ओके, एक पॉइंट हो गया। अराइल ग्रुप कैसा है ऐसा ही रहने दीजिए फॉर गुड एक्टिविटी। AR1 के अंदर हेटेरो एटम्स इज एसेंशियल फॉर एक्टिविटी। AR1 के अंदर जो अराइल ग्रुप है, अराइल ग्रुप के जगह पर हम हेटेरो अराइल रिंग रखे तो एक्टिविटी इंक्रीजेस। उसी तरह AR2 के अंदर हेटेरो एटम बेंजीन रिंग अನ್ನು ನಾವು ಇಟ್ಟಿದ್ರೆ ಏನಾಗುತ್ತೆ,
ಆಕ್ಟಿವಿಟಿ ಇನ್ಕ್ರೀಸಸ್ ಆಯ್ತದ. ಮೂರನೇದು ಏನಾಗುತ್ತದ, ಈ ಒಂದು ಅರೈಲ್ ಗ್ರೂಪಿನಲ್ಲಿ ಬ್ರೋಮೀನ ಕ್ಲೋರಿನ ಈಸ್ ಎಸೆನ್ಷಿಯಲ್ ಫಾರ್ ಆಕ್ಟಿವಿಟಿ. ಫಸ್ಟಿಗೆ ಅರೈಲ್ ಗ್ರೂಪ್ ಹೆಂಗದ ಹಂಗೆ ಇಡ್ರಿ, ಎಸೆನ್ಷಿಯಲ್ ಫಾರ್ ಆಕ್ಟಿವಿಟಿ. ಅಥವಾ ನಾವು AR1 ಜಾಗದಾಗ ಸ್ಟ್ರಕ್ಚರಲ್ ಜರ ಮಾಡಿಫಿಕೇಶನ್ ಮಾಡ್ತಂದ್ರೆ ಮಾಡಬಹುದು. ಅದರಲ್ಲಿ ನಾವು ಅರೈಲ್ ಗ್ರೂಪಿನಲ್ಲಿ ನಾವು ಹೆಟ್ರೋ ಆಟಮ್ಸ್ ಲೈಕ್ ನೈಟ್ರೋಜನ್ ಇಡಬಹುದು. ಓಕೆ, ಫಾರ್ ಗುಡ್ ಆಕ್ಟಿವಿಟಿ. ಆ್ಯಂಡ್ ಮತ್ತು ಅಲ್ಲೇ ಬೇಕಾಗ AR2ದಾಗ ಇಡ್ಬೋದು ನಾವು N ಗ್ರೂಪ್ ಹೆಟ್ರೋ ಆಟಮ್ಸ್. ಸೊ ಆಕ್ಟಿವಿಟಿ ಇನ್ಕ್ರೀಸಸ್. ನಾವು ಹೆಟ್ರೋ ಆಟಮ್ಸ್ಗಳು ಯಾಕೆ ಕರಿ, ಕ್ಲೋರಿನ ಬ್ರೋಮಿನ್ ಆಲ್ಸೋ ನಾವು ಮಾಡಿಫಿಕೇಶನ್ ಮಾಡಿದ್ರೆ ಏನಾಗಿರುತ್ತೆ, एक्टिविटी विल बी इंक्रीजेस ऑन अरेल ग्रुप के अंदर हेटेरो एटम्स रखे तो एक्टिविटी इंक्रीजेस, क्लोरीन और ब्रोमीन लगे तो भी एक्टिविटी इंक्रीजेस. एंड वन मोर थिंग इज, जो अरेल ग्रुप है उसी तरह रहे तो भी चलता है, एक्टिविटी इंक्रीजेस. एक्स मोइटी के अंदर दिस वन इज एक्स मोइटी, इसके बारे में देख लीजिए यहाँ पर. एक्स मोइटी के अंदर एक्स के जगह पर हम ऑक्सीजन रखे तो वेयर क्या फॉर्म होता है, वो कौन सा डेरिवेटिव्स में आता है, अमाइनो अल्काइल ईथर डेरिवेटिव्स के अंदर आता है, इज एसेंशियल फॉर एक्टिविटी. एक्स के जगह पर हम एक्स मोइटी के जगह पर एन रखे तो डेरिवेटिव्स कौन सा आता है, दैट इज इथाइलिन डाइअमाइन डेरिवेटिव्स, दैट इज एसेंशियल फॉर एक्टिविटी. एक्स के मोइटी के जगह पर हम सी रखे तो प्रोपाइलामाइन डेरिवेटिव्स इज एसेंशियल फॉर एक्टिविटी. सो एक्स के जगह पर ऑक्सीजन नाइट्रोजन कार्बन रखे तो एक्टिविटी इज इंक्रीजेस, गुड फॉर एक्टिविटी. यहाँ पर कार्बन चेन है. Okay, this one is the carbon chain or it will be alkyl chain. CH2 ethyl alkyl chain. So ethyl alkyl chain is essential for activity, good for activity. All H1 antagonist of the drugs having a ethyl chain. Okay, and ಈಗ ನಮ್ಮ ಮಾನಸ ಬರೋಣ ಅಂತದ ಈ ಒಂದು CH2 ಗ್ರೂಪ್ ಅದ. ಓಕೆ, ಈ ಒಂದು CH2 ಗ್ರೂಪ್ ಅದ. CH2 ಗ್ರೂಪಿನಾಗ ನಾವು ಥೋಡ ಕಾರ್ಬನ್ ಬ್ರಾಂಚಿಂಗ್ ಮಾಡರಿ ಅಂತ ಅಂದೇವ ಅಂತ ತಿಳ್ಕೊರಿ. ಆಕ್ಟಿವಿಟಿ ಏನಾಯ್ತದ, डिक्रीज आइतद. एक्टिविटी डिक्रीज आइतद. एक्टिविटी क्या होता है यहाँ पर देख लीजिए, यहाँ पर एक्टिविटी डिक्रीजेस. ಮನಸ್ಸು ಹೊರಟು ಥೋಡ ಬ್ರಾಂಚಿಂಗ್ ಮಾಡಿ ನೋಡ್ರಿ ಇಂದ ಇಥೈಲಿನ್ ಚೈನ್ ಒಳಗಡೆ, ಅಂದರೆ ಆಕ್ಟಿವಿಟಿ ಡಿಕ್ರೀಸಸ್ ಆಗುತ್ತದೆ. ಅದು ಹೆಂಗದ ಹಂಗೆ ಇರಲಿ. ಓಕೆ, ಇಥೈಲಿನ್ ಚೈನ್ ಅದ, 2 ಕಾರ್ಬನ್ ಬೇಕು, 2 ಕಾರ್ಬನ್ ಇಕ್ರಿ, ಅದಕ್ಕಿಂತ ಹೆಚ್ಚಿಗೆ ಬಿಕ್ಲಕ್ಕೆ ಹೋಗ್ಬೇಡ್ರಿ. ಮತ್ತು ಆ 2 ಕಾರ್ಬನ್ 3-4 ಕಾರ್ಬನ್ ಪ್ರೊಪೈಲ್ ಆರ್ ಬ್ಯೂಟೈಲ್ ಮಾಡಬೇಡ್ರಿ. ಓನ್ಲಿ ದಟ್ ಈಸ್ ಇನ್ ದಿ ಯಾವ್ದು ಗ್ರೂಪ್, ದಟ್ ಈಸ್ ಇಥೈಲ್ ಮಾತ್ರ ಇರಲಿ. ಒಂದೈದು, ಎರಡನೇದು, ಮೂರನೇದು ಏನದಂದ್ರೆ ಬ್ರಾಂಚಿಂಗ್ ಮಾಡ್ಲಕ್ಕೆ ಹೋಗ್ಬೇಡ್ರಿ. 4ನೇದು ಏನದಂದ್ರೆ ಪಾಯಿಂಟು, ಈಗೇನ ಹೇಳದ ಬ್ರಾಂಚಿಂಗ್ ಮಾಡಬೇಡ ಅಂತ. ಆದ್ರೆ ಇಲ್ಲೊಂದು ಬ್ರಾಂಚಿಂಗ್ ಕಾಣತ್ತದಲ್ಲ, ಈಗ ನೀವು ಬ್ರಾಂಚಿಂಗ್ ಮಾಡಬೇಡ ಅಂತಂದ್ರಿ, ಆದರೆ ಇಲ್ಲಿ ಬ್ರಾಂಚಿಂಗ್ ಮಾಡ್ರಿ ಅಂತ ಅನ್ಬೋದು. ಆದರೆ ಒಂದು ಡ್ರಗ್ಗಿನೊಳಗೆ ಬ್ರಾಂಚಿಂಗ್ ಇಸ್ ಎಸೆನ್ಷಿಯಲ್ ಫಾರ್ एक्टिविटी, बट नॉट ऑल. सम ड्रग्स में उसमें ही जो H1 एंटागोनिस्ट है ना, H1 एंटागोनिस्ट ड्रग में, सम ड्रग में क्या है, ब्रांचिंग किया सो है. दैट इज एग्जांपल इज अ स्पेशली एग्जांपल. आपको
जीपीटी एग्जामिनेशन में पूछे जा सकते हैं। प्रोमिथाजिन, प्रोमिथाजिन हैविंग अ ब्रांचिंग ऑफ अ चेन। टर्मिनल नाइट्रोजन ಎಲ್ಲಿ ಕಾಣುತ್ತೆ ನಿಮಗೆ in this case. This one is the terminal nitrogen. Tertiary amine group is essential for activity. H1 antagonist activity शो करना है बोले तो जो नाइट्रोजन एटम है, नाइट्रोजन एटम के अंदर टर्जरी अमाइन, ओके, नाइट्रोजन प्रेजेंट है, दिस वन इज द नाइट्रोजन, टर्मिनल नाइट्रोजन के ऊपर टर्जरी अमाइन ग्रुप रहे तो क्या होता है, दैट इज द एक्टिविटी विल बी इंक्रीजेस। एक्टिविटी क्या रहते शो होता है, H1 एंटागोनिस्ट एक्टिविटी शो होता है। जनरली इन डाइमिथाइल अमाइन रहता है। जनरली all H1 antagonist of the drugs are having a dimethylamine. Move toward the third point इधर, the terminal nitrogen के साथ heterocyclic ring present रहता है, that is also essential for activity. Move toward the ನಾವು ಏನು ನೋಡೋದು ಅಂದ್ರೆ ಒಂದು ಸಿಂಥಸಿಸ್ ಅದ, ಓಕೆ, this one is the synthesis of diphenhydramine hydrochloride. Synthesis of diphenhydramine hydrochloride. Diphenhydramine hydrochloride other classification ದ ಬರ್ತಂದ್ರೆ that is in the amino alkyl ether. Amino alkyl ether derivatives ದಾಗ diphenhydramine hydrochloride ಬರ್ತದೆ. Diphenhydramine hydrochloride is a one type of H1 antagonist of drug. ನಾವು ಯಾವುದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಡೈಫೆನೆಡ್ರಮಿನ್ ಹೈಡ್ರೋಕ್ಲೋರೈಡ್ ಅನ್ನು ಸಿಂಥಸಿಸ್ ಮಾಡ್ತೇವೆ ಅಂದ್ರೆ ಒಂದು ಪ್ರಿಕಾರ್ಸರ್ಸ್ ಅನ್ನು ತಗೋತೇವೆ, ದಟ್ ಇಸ್ ದ ಡೈಫಿನೈಲ್ ಮಿಥೇನ್. ದಿಸ್ ಪ್ರಿಕಾರ್ಸರ್ ದಟ್ ಇಸ್ ದ ಡೈಫಿನೈಲ್ ಮಿಥೇನ್ undergo bromination reaction. Diphenyl methane undergo bromination reaction and give one intermediate product form होता है. Removal of hydrogen bromide. Remove of hydrogen bromide. Remove of hydrogen bromide. कैसा रिमूव हुआ है बोले तो इस CH2 में से वन हाइड्रोजन एंड Br2 में से एक Br एंड दिस H एंड दिस Br रिमूव ऑफ इन द फॉर्म ऑफ हाइड्रोजन ब्रोमाइड के रूप में वो क्या होता है, रिमूव होता है. दिस इंटरमीडिएट प्रोडक्ट again condensation reaction with dimethyl amino ethanol. जो इंटरमीडिएट प्रोडक्ट फॉर्म हुआ है ना, वो कंडेंसेशन रिएक्शन होता है. किसके साथ कंडेंसेशन रिएक्शन होता है, दैट इज ए डाइमिथाइल अमाइनो इथेनॉल. कंडेंसेशन रिएक्शन होने के बाद क्या होता है, हमारा डाइफेनाइड्रामिन फॉर्म होता है. हमारा क्या होता है, दैट इज अ डाइफेनाइड्रामिन हमको मिल जाता है. यहाँ पर भी हाइड्रोजन ब्रोमाइड रिलीज हुआ है. हाइड्रोजन ब्रोमाइड क्या है, रिलीज हुआ है. कैसे रिलीज हुआ है बोले तो दिस OH ग्रुप में से जो OH ग्रुप है ना, ओके, वो OH ग्रुप में से एक हाइड्रोजन एंड दिस Br क्या हुआ है, रिमूव हो गया है. रिमूव हो गया इन द फॉर्म ऑफ हाइड्रोजन ब्रोमाइड के फॉर्म में रिमूव हो गया एंड टू फॉर्म डाइफेनाइड्रामिन हमको मिल गया. कितना इजी है. जो डाइफेनाइड्रामिन फॉर्म हुआ है
उसको रिएक्ट कीजिए हाइड्रोक्लोरिक एसिड के साथ until diphenhydramine hydrochloride is formed. Thank you for watching this video. God bless you, my all respected friends.